नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आदिवासी विकास विभागाची तयारी करत असाल, त्यातही तुम्ही आता नुकताच फॉर्म भरलेला असेल चौकीदार म्हणजेच वॉचमन या पदासाठी, तर मी तुमच्यासाठी मराठी व्याकरणाचे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आलेलो आहोत। हे प्रश्न जे आहेत तुम्हाला वारंवार परीक्षेत पाहायला मिळालेले आहेत आणि समोरही मिळतील, म्हणून हे पीवायक्यू क्वेश्चन तुम्हाला सोडवता आले पाहिजे। बघा, प्रश्न कशा पद्धतीने विचारतात हे समजलं तर तुम्ही सहज ही पोस्ट काढू शकता। चला तर मग आपल्या व्हिडिओ सेशनला आपण सुरुवात करू। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर आदिवासी विभाग चौकीदार पदाच्या तयारीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा। आजपासून आपण मराठीचे लेक्चर सुद्धा टाकणार आहोत। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा काय म्हटलेला आहे। पहिलाच प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, वारंवार पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे, सोडवता आला पाहिजे। बघा, श्रीकृष्णाकडून कंस मारला गेला या प्रयोगाचे नाव सांगा। आता प्रयोगाचे नाव तुम्हाला सांगायचं, कोणता प्रयोग आहे? तर इथं कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे की संकीर्ण प्रयोग आहे? जर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर सोडवता येते, तुम्हालाही आला पाहिजे। बघा, ज्यावेळेस बी तुम्हाला कडून हा प्रत्यय दिसला तर डोळे मिटून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सहज सांगू शकता की हे कर्मणी प्रयोग आहे। आणि कर्मणी प्रयोगातही कोणता प्रयोग आहे तर त्याचेही प्रकार पडतात, तर नवीन कर्मणी प्रयोग आहे। नवीन कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग आहे। ओके, तर हे तुम्हाला डिटेलमध्ये विचारलं तर नवीन कर्मणी प्रयोग हे लक्षात ठेवायचं आहे। जसं की चोर पोलिसाकडून पकडला गेला, समजलं? उंदीर मांजराकडून मारला गेला, अशा पद्धतीनं ज्यावेळेस बी कडून हा प्रत्यय येईल तर तो कोणता असेल? कर्मणी प्रयोग। आणि त्यामध्येही तुम्हाला जर अंडरचा प्रश्न विचारला, म्हणजेच बघा त्याचा उपप्रकार विचारला, तर तो नवीन कर्मणी प्रयोगाचा उदाहरण आहे। अशा पद्धतीनं पहिला प्रश्न तुम्हाला सोडवता आलेला आहे। मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। काय म्हटलेलं आहे बघा दुसरा प्रश्न, तर हे जे दुसरा प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे। किती माझा कोळा मजेदार, अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातील बडा फौजदार या वाक्यातील अलंकार ओळखा। आपल्याला अलंकार ओळखायचा आहे आणि बरेचसे विद्यार्थी इथं चूक करून येतात। जर तुम्हाला या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका। बघा तुम्ही कशी चूक करता, तुम्ही इथं काय वाचता? दार वाचता, विजार वाचता। आता तुम्हाला वाटते हे यमक आहे, काहीतरी यमक जुळा लागलं, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हे यमक अलंकार नाही आहे। ओके, तर हे बघा इथं गमे हा शब्द दिसला। गमे म्हणजे काय? तर यावेळेस हे जसं की आपण तुलना होत असते, जसं की आता बघा जणू, गमे, वाटे, भासे। ओके, यासारखे शब्द जर तुम्हाला कोणत्याही ओळीत दिसले तर डोळे मिटून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उत्प्रेक्ष अलंकार द्यायचा आहे। काय द्यायचं आहे? उत्प्रेक्ष अलंकार। जणू, गमे, वाटे, भासे की हे शब्द तुम्हाला दिसले तर तुम्ही उत्प्रेक्ष अलंकार त्याला म्हणू शकता। समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 आता तुमच्या स्क्रीनवर आहे। काय म्हटलेला आहे? याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करा। काकूने काकाचे कामाचे कागद कपाटीतून काढून कात्रीने करा कापले या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे। 100% या प्रश्नाचं उत्तर अभ्यासू विद्यार्थ्याला येते। जर तुम्ही अभ्यासू विद्यार्थी असाल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका। ओके, बघा ज्यावेळेस बी इथं एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, म्हणजे इथं बघा क क ची पुनरावृत्ती व्हायला लागली, क क क क तुम्हाला दिसायला लागला। ओके, मग अशा वेळेस एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत आहे, त्याला काय म्हणतो आपण? अनुप्रास अलंकार। कोणता अलंकार? तर अनुप्रास अलंकार आपण त्याला म्हणत असतो। डोळे मिटून तुम्हाला जर अशा पद्धतीचे वाक्य दिसले तर तुम्ही सहज त्याला काय म्हणू शकता? अनुप्रास अलंकार आहे। समोरचा प्रश्न आता आपण पाहूया। बघा हा प्रश्न काय म्हटलेला आहे? दश आनंद या सामासिक शब्दाचा योग्य सामासिक विग्रह करून पुढील पर्यायातून ओळखा। आता आपल्याला सामासिक शब्द आपल्याला दिलेला आहे, कशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवणार? बघा इथं दिलेला आहे, दश आहेत आनंद ज्याला तो। ओके, त्याच्यानंतर दश आहे आनंद ज्याचे ज्यात तो, त्याच्यानंतर दश आहे आनंद ज्याला ते। आता बघा इथं या वाक्याचा अर्थ काय होईल? यापैकी नाही, किंवा मग कोणता असेल? तर बघा हे जे 4 ऑप्शन दिलेले आहे याच्यात कन्फ्युजन तुम्हाला असं केलेलं आहे। आता जनरल गोष्ट आहे, ते म्हणजे काय आपण कोणासाठी वापरत असतो हे लक्षात घ्या। ते आपण वापरतो वस्तूसाठी, परंतु आपण इथं वस्तूसाठी बोलायलो नाही ना, रावणाबद्दल बोलायला लागलो तर इथं तो आपण वापरणार। सिंपल गोष्ट आहे, किती झालं तरी व्यक्तीसाठी आपण तो हा
सर्वनाम वापरत असतो, म्हणून आपण त्या प्रश्नाचं उत्तर दश आहे आनंद ज्याला तो, अशा पद्धतीने आपण या वाक्याचं उत्तर सोडू शकते. एक सारखे जरी दिसले तरी कन्फ्युज व्हायचं नाही आहे, आपल्याला सहज या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. 5व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. फटके हा काव्य प्रकारासाठी रिकामी जागा प्रसिद्ध आहे. बघा, फटके हा काव्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. कोण लिहिलेला आहे? अशा पद्धतीचं वाक्य आहे, सिंपल. अनंत फंदी, होना जी बाळा, त्याच्यानंतर माधव जुलियन यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर टाका कमेंट बॉक्समध्ये, होऊ द्या जरा ताकदीनं. बघा काय या प्रश्नाचं उत्तर आहे अनंत फंदी. कोण आहे? अनंत फंदी हे फटके काव्य लिहिणारे आहेत. चला समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा, 6वा प्रश्न काय म्हटलेला आहे. हाही प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. जनरल गोष्ट आहे. वाक्याचे प्रकार ओळखत असताना तुम्हाला काय करायचं आहे, जर एखादं निव्वळ स्टेटमेंट दिलेलं आहे, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये उभयन्वयी अव्यय नसेल तर डोळे मिटून याला काय म्हणणार आपण? त्याला म्हणणार आपण केवळ वाक्य. काय म्हणणार? केवळ वाक्य आपण त्याला म्हणणार आहोत. सहज या प्रश्नाचं उत्तर आपण सोडू शकतो. बघा त्याच्यानंतर 7वा प्रश्न काय म्हटलेला आहे. 2 छोटी वाक्य उभयन्वयी अव्ययाने जोडताना त्याआधी कोणते विरामचिन्ह येते? कोणते विरामचिन्ह येते? बघा, 2 छोटी वाक्य आपण जोडतो, जसं की मरावे परी कीर्ती रूपे ओरावे, आहे की नाही. मी आलोच नाही परंतु तो आला. आता जनरल गोष्ट काय आहे, तर यामध्ये आपण असे वाक्य जर जोडत असाल तर त्याच्यामध्ये कोणता विराम वापरतो आपण? अर्धविराम वापरत असतो, या पद्धतीनं पण परंतु सोबत. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. समोर जायचं. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला. 8व्या क्रमांकाचा प्रश्न. 8व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. काय ही गर्दी या विधानार्थी वाक्य ओळखायचा. काय ही गर्दी विधानार्थी वाक्य तुम्हाला ओळखायचा आहे. म्हणजे बघा आता विधानार्थी वाक्य कसा तयार करणार आपण, तर गर्दी काय आहे? आज गर्दी आहे. आज खूप गर्दी खूप नाही. त्याच्यानंतर बघा आज खूप गर्दी आहे. अशा पद्धतीचे वाक्य दिलेलं आहे. जनरल गोष्ट आहे. काय ही गर्दी याचा अर्थ आपण काहीतरी भावना देऊन म्हणायला लागलो. खूप गर्दी आहे, कंटाळलेला आहोत. खूप गर्दी याचा अर्थ बघा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा, 9व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे. पुढीलपैकी दर्शक सर्वनामे कोणती? दर्शक सर्वनामे बघा, हा ही हे तो ती ते असते. जवळची किंवा दूरचे आपण ज्यावेळेस वस्तू दाखवण्यासाठी कोणत्याही सर्वनामाचा उपयोग करतो त्याला काय म्हणतो आपण? दर्शक सर्वनाम. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न 10व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे. अपेक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अपेक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ओळखायचा आहे तुम्हाला. बघा, अपेक्षा याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे उपेक्षा. उपेक्षा. सहज या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. बघा मित्रांनो, जर तुम्हाला बॅचेस लावायचे असतील आणि तुम्हाला तयारी करायची असेल वनरक्षक या पदाकरिता, अजूनही प्रश्न आहे परंतु हे पहिले समजून घ्या. ॲम्बिशन अकॅडमी पुसद, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुसद, यवतमाळ जिल्हा. बघा, वनरक्षक आणि वनसेवक पदाची जाहिरात येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की कालच जी आर आलेला आहे. 925 जागा ज्या डिसेंबर अखेरपर्यंत होत्या, आता बऱ्याचशा जागा वाढल्या असतील. तर लेखी प्लस फिजिकलची तुम्हाला बॅच मिळणार आहे. ती बॅच जी आहे ऑफलाईन बॅच आहे. ऑनलाईन बॅचेस सुद्धा आपल्याजवळ अवेलेबल आहे. विषय कोणते कोणते शिकणार? तर बुद्धिमत्ता शिकणार, इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह, मराठी व्याकरण शब्दसंग्रह, GK, चालू घडामोडी आपण शिकणार आहोत. आणि विशेष म्हणजे या बॅचची फी अतिशय कमी आहे तुमच्यासाठी सध्या ऑफरमध्ये. 4,999 रुपये, म्हणजे फक्त 5,000 रुपयात तुम्ही वर्षभर क्लासेस करू शकता. आता ही लिमिटेड ऑफर 20 विद्यार्थ्यांकरिताच आहे. तुम्ही लवकरात लवकर काय करायचं आहे, तर या दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे, जेणेकरून तुमचा ज्यावेळेस प्रवेश निश्चित होऊन जाईल तुम्हाला तयारीला येता येईल. नंतर फीज वाढणार आहे. आणि बॅचची वैशिष्ट्ये समजून घ्या की परीक्षा पॅटर्न नुसार तुम्हाला शिकवण्यात येईल. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असतील. त्याच्यानंतर दर आठवड्याला सराव पेपर असेल. नोट्स आणि PDF तुम्हाला इथे मिळतील. 100+ पहिले लेखीचे मार्क जर तुम्हाला कव्हर करायचे असेल, लेखीच खूप महत्वाची आहे, लेखीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर संपर्क साधून आपली बॅच निश्चित करायची आहे. ऍड येईल, झोपेत राहू नका, पटापट तुम्ही तयारीला सुरुवात करा. ओके, समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. 11व्या क्रमांकाचा प्रश्न. कोणतेही विशेष नाम रिकामी जागा असते. आता विशेष नाम नेहमी एकवचनीच असते, एकवचनी. ओके, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. आणि महत्वाची गोष्ट आहे, विशेष नामाचे लिंग निश्चित असते आणि विशेष नाम नेहमी एकवचनी असते. तर एकवचनी नाव कोणतं आहे बघा, एकाक्षरी नाव कोणतं आहे, तर ते श्री लक्षात ठेवायचं आहे विशेष नाम. ओके, एकाक्षरी श्री नाम आहे विशेष. समोरचा प्रश्न पाहूया. 12व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे. गुरु प्लस आज्ञा या
योग्य संधियुक्त ओळखा. आता सिंपल गोष्ट आहे, या प्रश्नाला थोड्या पद्धतीनं फिरवलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर काढत असताना कशा पद्धतीने सोडवणार बघा. हे यनादेश संधी आहे, याच्यातून उ निघते आणि आ. ओके, आता उ आणि आ मिळून अर तयार होते, गुरुवा आहे की नाही, अर. आणि हे यनादेश संधी आहे, यनादेश संधी, यनादेश संधीचं उदाहरण आहे. आणि गुरु आज्ञा, तर हे कसं तयार होईल, गुरुवाज्ञा. समजलं, गुरु आज्ञा होत नाही, गुरुवाज्ञा होते. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, शिकेकाई हाही शब्द खूप वेळेस विचारलेला आहे. कोणत्या भाषेतील आहे, कोणत्या भाषेतील आहे शिकेकाई हा शब्द, तर तुम्हाला ओळखायचा आहे. बघा कोणत्या भाषेतील आहे, तर हा कानडी भाषेतील आहे. कोणत्या, कानडी भाषेतील आहे शिकेकाई हा शब्द, कानडी भाषेतील आहे. समजलं पाहिजे तुम्हाला. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, तर 14व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटला, कौतुक या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा सामान्य रूप म्हणजे काय, तर प्रत्यय पूर्ण लागण्यापूर्वी जो नामात, मूळ नामात बदल होतो त्याला आपण सामान्य नाम म्हणत असतो. आता कौतुक, कौतुका हे जे वाक्य अर्धवट वाक्य राहते, अर्धवट शब्द राहते त्याला म्हणतो आपण. आणि कौतुका स म्हटल्यावर त्याचा अर्थ प्रत्यय लागलेला आहे, म्हणून अर्धवट जो शब्द राहतो कौतुका हे काय झालं, सामान्य रूप झालेलं आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, 15वा प्रश्न, काही अक्षरांचा उच्चारानंतर जो थांबा येतो त्याला काय म्हणतो. बघा थांबा येतो रिकामी जागा काय म्हणतात, तर याला आपण म्हणत असतो यती. यती लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवलेलं आहे. अक्षरांचा थांबा येतो त्याला काय म्हणतो आपण, यती म्हणत असतो. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, 16वा प्रश्न, अनंत विरंत पावक वन्नी वैश्वानर हे जे आहे हे काय आहे, शब्दाचे समानार्थी रूपे आहेत. तर याचं समानार्थी रूप आपल्याला ओळखायचं आहे. अनंत विनंत पावक वन्नी वैश्वानर हे जे आहे अग्नीचे आहेत. सर्व काही सामान्य, ओके, समानार्थी शब्द. समोरचा प्रश्न बघा 17व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता योग्य विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. तर बघा कृपण म्हणजे होते कंजूस. कंजूस, कंजूस आपण त्याला म्हणत असतो. मग याला काय म्हणणार विरुद्धार्थी शब्द, तर उदार. एखादा व्यक्ती खूप उदार असते त्याला आपण म्हणत असतो. चला समोरचा प्रश्न बघा 18व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, दांडी गुल होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. दांडी गुल होणे या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे. बघा याचा अर्थ काय होणे, तर फजिती होणे. बघा फजिती होणे या शब्दाचा अर्थ होते, वाक्प्रचाराचा अर्थ होते फजिती होणे. चला समोरचा प्रश्न बघा 19व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, गाढवाचा गोंधळ लातांचा सुकाळ या म्हणीचा योग्य अर्थ अर्थात पर्याय कोणता आहे. चला योग्य अर्थाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. मग गाढवामुळे मोठे नुकसान होणे, अविचाराने वागणे, त्याच्यानंतर एवढी अपेक्षा भंग होणे, किंवा मग मूर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचेच कार्य करणारे. म्हणजेच बघा मूर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचेच कार्य करणारे होते. गाढवाचा गोंधळ आणि लातांचा सुकाळ. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी. समोरचा प्रश्न आता आपण पाहूया 20व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला काय म्हटलेला आहे, कुऱ्हाडीचा दांडा आणि मन पूर्ण करायचे आहे तुम्हाला. तर याचा अर्थ काय होते, कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ आपण त्याला म्हणत असतो. कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ याचा अर्थ बघा, आपलेच लोक जे आहे आपलं नुकसान करत असतात. मग अशा लोकांपासून तुम्ही नेहमी वाचून राहायचा. जे लोक आपलंच नुकसान करत असतात त्याला आपण काय म्हणतो, कुऱ्हाडीचा दांडा आणि गोत्यास काळ. समोरचा प्रश्न बघा पांढरा परीस हा 21व्या क्रमांकाचा प्रश्न जो आहे काय म्हटलेला आहे, पांढरा परीस. पांढरा परीस अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होते, तर पांढरा परीस या शब्दाचा अर्थ होते लबाड माणूस. आता कलियुग आहे आणि जनरल गोष्ट आहे की सहज सगळेजण लबाडीपणा करत आहे. तर लबाडीपासून तुम्हाला सावधान करायचं आहे, सावधान राहायचं आहे. ओके, समोरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो 22व्या क्रमांकाचा काय आहे, तर समर्पक या शब्दाच्या साहाय्याने पुढील वाक्य पूर्ण करा. अन्यायाचा रिकामी जागा करता करता तो अमर झाला. करता करता, आता काय करता करता, अन्यायाचा काय करता करता तो अमर झाला, तर प्रतिकार करता करता तो काय झाला, अमर झाला. म्हणजे त्याचा अर्थ विरोध करता. प्रतिकार म्हणजे काय, विरोध करता करता तो हे झालेला आहे. तिरस्कार करू शकत नाही, अलंकार हे येणार, अंगीकार हे येणार नाही. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी. त्याच्यानंतर बघा 23व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे,
23व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला काय म्हटलेला आहे तर भ्रतार या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. आता हा शब्द तुम्हाला टाकलेला याचा अर्थ तुम्ही इथे 100% चुकता. बघा बरेचसे जण काय म्हणतात भ्रतारचा अर्थ होते भ्राता तुम्ही निवडून येता परंतु तिथे चुकता. याचा अर्थ काय होते पती होते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण सहज काढलेलं आहे. समोरचा प्रश्न बघा मित्रांनो काय म्हटलेला आहे 24व्या क्रमांकाचा तर शब्दाबद्दल एक शब्द निवडा मागून जन्मलेला. आता मागून जन्मलेला याचाच अर्थ धाकटा भाऊ होते. मग आपण त्याला काय म्हणतो अग्रज म्हणतो की आदित्य म्हणतो अनिल म्हणतो किंवा अनुज म्हणतो. तर जनरल गोष्ट आहे सर्वांनाच माहित आहे की याला आपण अनुज म्हणत असतो धाकट्या भावाला आहे की नाही. छोटा भाऊ आपण त्याला म्हणतो आणि अग्रज म्हणजे काय अगोदर जन्मलेला मोठा भाऊ. ओके चला अशा पद्धतीने 24 प्रश्न पाहिलेले आपण. 25वा प्रश्न आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. आता गटात न बसणारा ओळखायचा आपल्याला शब्द इथे 3 एकसारखे शब्द दिलेले आहेत रजनी लुप्ता यामिनी आणि निशा. आता रजनी यामिनी निशा या तिघाचाही अर्थ काय होते तर रात्र होते आणि लुप्ता जे आहे याचा अर्थ वेगळा अर्थ आहे म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न पाहिलेल्या विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आदिवासी विभागाच्या तयारीसाठी तुम्हाला विषय अवघड वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.